नमस्कार. वास्तू तथास्तू चॅनलवर तुमचं स्वागत आहे. माझं नाव आहे शारदा. मी एक सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, वास्तुतज्ञ आणि रेमेडी एक्सपर्ट आहे. 3000 पेक्षाही संतुष्ट क्लायंट्सनी माझ्याकडे वास्तू मार्गदर्शन, ज्योतिष्य सल्ला आणि ज्या रेमेडीज असतात त्याचंही मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर आपण जे काही धार्मिक सण साजरे करतो, आपल्या आयुष्यामध्ये बरेच काही इव्हेंट्स येत असतात. त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे उपाय करून असे बरेचसे बदल घडून म्हणजे आणता येऊ शकतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच तुमच्यापर्यंत घेऊन आले आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की श्रावण महिना सुरू होतो, तर पहिला दिवस आहे जराजीवंतिका पूजनाचा. तर आपण ही पूजा तर सगळेजण पूर्वापारपासून आणि भरपूर दिवसांपासून करतो, पण त्यामध्ये एक चित्र बघायला मिळतं. त्यामध्ये 4 देवतांची चित्र आहेत. तर त्यामध्ये पहिला आहे नरसिंह भगवान. आपण हे कधी विचार केला आहे का की हे का दिलेले असतील, याचं महत्व काय असेल? तर आपण पूर्ण माहिती बघू, पूजेची पण माहिती बघूया. तर नरसिंह भगवान हे संकटांपासून वाचवणारे देव आहेत. तर आपली त्यांच्याकडे हीच प्रार्थना असते की आपल्या मुलांचंही प्रत्येक संकटांपासून रक्षण करावं, ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. त्यानंतर आहे श्रीकृष्ण, विषारी नागावर मात करणारे आहेत. तर आपल्या मुलांच्या आयुष्यात जे काही वाईट परिस्थिती तर यायलाच नको, पण आपल्या मुलांनीही याचप्रमाणे प्रत्येक वाईट गोष्टींवर मात करावी आणि आपल्या आयुष्यात नेहमी पुढे चालत राहावं, हे बळ त्यांना देव, ही प्रार्थना असते. त्यानंतर जराजीवंतिका, ज्योती माता म्हणजे स्वतः पार्वती माता आहे. तर त्यांच्याकडेही आपल्याला आपल्या मुलांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करायचीच असते. नंतर आहे बुध आणि बृहस्पती. बुध ग्रह हा राजकुमार मानला जातो. त्यांना बुद्धीचा, वाणीचा आणि व्यवहाराचाही कारक समजलं जातं. तर आपल्या मुलांमध्येही हे सगळे गुण येवो, त्यांची बुद्धी चांगली असावी, वाणी चांगली असावी, वाणी कौशल्य असावं, व्यावहारिक कौशल्य त्यांच्यामध्ये असावं. तर हे दर्शवतं. त्यामध्ये बुध ग्रह आहेत. तर त्यानंतर आहे बृहस्पती देवता. बृहस्पती देवता हे प्रगतीचं आणि आपल्या आयुष्यामध्ये भरभराटीचं कारक असतं. तर मुलांच्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी याव्या, यासाठी ही एकाच फोटोमध्ये एवढ्या देवतांची चित्र दिलेली आहेत. तर आपल्याला ज्योती मातेकडे हीच प्रार्थना करायची असते की आपल्या मुलांना उदंड आयुष्य देवो, भरभराटी देवो. ज्योती मातेची पूजा कशी करायची ते बघूया. स्वच्छ अशा पाटावर आपल्याला पूजाची सगळी मांडणी करून घ्यायची आहे. जिथे आपण पूजा करणार आहोत त्या स्वच्छ भिंतीवर तो फोटो चिटकवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्या फोटोला दुर्वा, आघाडा आणि पानांची अशी सुंदर माळ घालायची आहे, कापसाचं वस्त्र घालायचं आहे. गणपतीची स्थापना करायची आहे आपल्याला. देवी पुढे खणा नारळाची ओटी ठेवायची आहे, फळ, नैवेद्य हे सगळं ठेवायचं आहे. धूप दीप लावायचा आहे आपल्याला, दिव्याने आरती ओवाळायची आहे. हे सगळं करून घेऊन आपल्याला पहिल्यांदा करून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेण्यासाठी आपल्याला हातामध्ये फूल, अक्षता, पाणी ठेवायचं आहे. कुठलीही पूजा करण्यापूर्वी संकल्प घ्यावाच लागतो, नाहीतर त्याचं फळ जे आहे ते इंद्र घेऊन जातो, असं शास्त्र सांगतं. तर संकल्प घ्यायचा आहे आपल्याला. संकल्प घेताना म्हणायचं आहे, जरे जीवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते. तर हे बोलून आपल्याला संकल्प सोडायचा आहे आणि ज्योती मातेकडे आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. जी काही आपल्या मनोभावे प्रार्थना असते ती प्रत्येकाने करून अशा प्रकारे पूजा करायची असते. नंतर मुलांना ओवाळून औक्षवण करायचं आहे. ओवाळतानाचा मंत्र जो आहे तो मी स्क्रीनवर देईल, तो मंत्र म्हणायचा आहे, तो श्लोक म्हणायचा आहे आपल्याला. तो श्लोक म्हणून मुलांना ओवाळायचा आहे. मुलं इथे नसतील, परगावी किंवा परदेशात शिकायला राहायला असतील, तर चारही दिशांनी हातात तांदूळ घेऊन आपल्याला अक्षता त्या सोडायच्या आहे आणि आपल्या मुलांसाठी तोच श्लोक परत म्हणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जराजीवंतिकाची पूजा करायची आहे. शेवटी व्हिडिओच्या एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे, उपायच समजा तो आपल्यासाठी. तर हे आपण इतर वेळेस तर भरपूर आपल्या मुलांना ओवाळतो, पूजा करतो, सणावारांना सगळं करतो, आणि त्यानंतर काही काही पालक असं बघितलं जातं की मुलं पण जेव्हा ऐकत नसतात त्यावेळी पालकांचा संयम सुटतो आणि ते मुलांवर ओरडतात, शिव्या, श्राप याही सारख्या गोष्टी होतात. मुलं अशी वागतात म्हणून आपण त्यांना शिव्या, श्राप देणं किंवा वाईट बोलणं हे चुकीचं आहे. कारण असं म्हणतात, वास्तू तथास्तू म्हणत असते आणि दिवसातनं 3 वेळा सरस्वती जी आहे ते आपल्या जिभेवर विराजमान असते. तर मुलांसाठी अपशब्द अजिबात बोलायचे नाही आहेत आपल्याला. तर हेही आपण करा.
मुलांच्या आयुष्यासाठी जरा जिवंतिकाकडे आपण प्रार्थना करा आणि श्रावणातला हा पहिला दिवस खूप आनंदाने साजरा करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.